96 कुळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट टीमने अर्थात संघ मालक सन्मान श्री कौशल देसाई, सन्मान श्री रोहन नाईक गावकर यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधनं हा आयात केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आज श्रीस्थळ पंचायत ग्राउंड मैदानावर. फुलर लेन चेंडू गोलंदाजीवरती आपण पाहतोय समीर वेंगुर्लेकर वैयक्तिक दुसरं, संघिक 5वं षटक हाताळलं जात आहे समीर वेंगुर्लेकर कडनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ वेगवान तेज तर्रार दिशा अचूक पाहायला मिळाली, अचूक लाईन अँड लेन पकडली आहे समीर वेंगुर्लेकरने. कधी स्लोवर वन, कधी फास्टर वन, कधी उजव्या बाजूला, कधी डाव्या बाजूला, अशी विविधता या गोलंदाजाकडे पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच सिंधुदुर्ग क्रिकेटमध्ये या खेळाडूचं एक वरच्या लेवलला स्थान पाहायला मिळत आहे. ओ यावी चेंडू डाव्या एसटीवरती, चुकीला माफी नाही आहे, चेंडू भिरकावून दिलाय थेट बंगल्यामध्ये, चेंडू सीमा पार, षटकार. आक्रमण केलंय समीर वेंगुर्लेकर वरती. ओ यावी आडव्या बॅटने मिड विकेटला दिशाच यावी बदलली आहे, परिणाम तोच पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. जगदंब चषक 5वं पर्व कानकोना तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दिवस रात्र या प्रकारामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दिवसाचा खेळ, त्यानंतर रात्र आणि रजनीमध्ये फ्लड लाईट्स आणि या लाईट्स मध्ये आपल्याला ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. ओ यावेळी दबाव पाहायला मिळालाय, चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. दिशा चुकली आहे आणि नक्कीच दिशा चुकली तर आकाशातलं विमानही भरकट, समुद्रामध्ये जहाज दिशा चुकली तर जहाज भरकट. इथं मात्र समीर वेंगुर्लेकर लाईन अँड लेंथ वरनं भरकटलाय. अवांतर स्वरूपात धाव मिळाली, सांघिक धावफलक पाहायला मिळतोय 69 धावा. 69 धावा, 4 गडी बाद. समीर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ फुलर लेन, ताकद, नजाकत आणि सौंदर्य, काय संपर्क केला होता, चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. 75 धावा, 5 गडी बाद. आता मात्र 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल. साई जय बोडगेश्वर बिचुलीम क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू बनवायचे आहेत 20 धावा. एक मोठा धावफलक आणि या मोठ्या धावफलकाचा पाठलाग पाहायला मिळतोय. अजूनही हार मानलेली नाही आहे, सामना जिवंत करून ठेवलाय. मैदानावरती 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत, लतीफ आणि लतीफच्या साथीला मंजुनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांनी आशा अपेक्षा जिवंत ठेवलेल्या आहेत साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघासाठी. आणि गोलंदाजीवरती आपण पाहतोय मॅन फ्रॉम रेडी गौरेश कांबळे. रेडी एक्सप्रेस म्हणून ज्याला समोरलं जातं तो वेगवान जलदगती गोलंदाज गौरेश कांबळे आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने मंजुनाथ पाहायला मिळतोय. हो चेंडू डाव्या यष्टीवरती अक्षय घाटवळ पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग वरती अक्षय घाटवळ यावी चेंडूला परती करताना दिसतोय आणि जोपर्यंत चेंडूची परती होईल एकेरी धाव निघाली आहे. आता मात्र समीकरण आलंय, येणारे 5 चेंडू बनवायचे आहेत 19 धावा. धावफलक पुढे सरकलाय 76 धावा. दोन्ही संघांसाठी समान संधी असेल. चांगली फलंदाजी केली साई जय बोडगेश्वर बिचोली संघ विजयी होईल आणि चांगली गोलंदाजी केली तर 96 कुळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघ विजयावरती पाहायला मिळेल. ओहो यावेळी चेंडू डाव्या यष्टीवर वेगवान यष्टीरक्षक गोपाळ भट्टाला चेंडू चकवतोय, अर्थात चेंडू हातातना मायभूमीला स्पर्श करताना दिसतोय. समीकरण बदललंय, आता मात्र 4 चेंडू 19ची आवश्यकता असेल. रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाज लतीफ नाईक.
हो स्लोवर वन ओळखलाय फलंदाजाने, चेंडू भिरकावून दिलाय डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आता मात्र सामना येऊन पोहोचलाय. येणारे 3 चेंडू बनवायचे आहेत 13 धावा. सामना जिवंत केलाय लतीफ नाईकने. अजूनही हार मानलेली नाही आहे, आशा अपेक्षा जिवंत ठेवल्या आहेत. आता महत्वपूर्ण 3 चेंडू आणि 3 चेंडूंवरती बनवायचे आहेत 13 धावा. ओ यावेळी चेंडू डाव्या एसटीवरती, पंचांचे दोन्ही हात समांतर झाले आहेत. स्वेर चेंडूचा इशारा आणि नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे, अर्थात चॅलेंज केलंय 96 कुळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट टीमने. आणि नक्कीच तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. अवांतर चेंडू, वाईड बॉल. आता मात्र विजयाचं समीकरण असेल. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. श्वास रोखून धरणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 3 चेंडू 12 धावा. हो याही वेळी चेंडू डावी एसटीवर पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले आहेत. चेंडू डावी एसटी सोडून जाणारा सलग दुसरी अवांतर धाव पाहायला मिळाली. समीकरण बदललंय. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. आता मात्र नक्कीच 50-50चा मौका असेल, समान संधी असेल. दुपारचं वातावरण, गरमागरमीचं वातावरण आणि याच वातावरणामध्ये हो ब्लॉक होल मध्ये चेंडू, काय वेग पाहायला मिळालाय, भन्नाट वेग. आणि नॉन स्ट्राईक एंड वरती काम तमाम केलंय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. समीकरण बदललंय. येणारे 2 चेंडू बनवायचे आहेत 11 धावा. अजूनही सामना आहे. साई जय बोडगेश्वर बिचलूम क्रिकेट संघासाठी नवीन फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये. विराज यावी मैदानाच्या आतमध्ये आणि विराजला विराट कामगिरी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने महत्वपूर्ण 2 चेंडू गौरेश कांबळीच्या हातामध्ये. प्रदीर्घ अनुभव टेनिस क्रिकेट मधील कित्येक मोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. कित्येक मोठ्या स्पर्धांमधील बेस्ट बॉलर म्हणून ज्याला गौरवण्यात आलं, तोच गौरव आपल्या नावाचा गौरव करेल की दुसऱ्या बाजूने 2 चेंडूंवरती 11 धावांची आवश्यकता असेल. हो हो यावी चेंडू उडवलाय. चेंडू मिड विकेटला फेकून दिलाय. चेंडू सीमा पार, सडक पर कडक, बेधडक, षटकार. आता मात्र 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल. काय सामना रंगलाय आजच्या दुसऱ्या दिवशी. जगदंब चषक 5वं पर्व सामना आलाय. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. मोठा फटका निघालाय फलंदाज लतीफ नाईकच्या बॅटमनना आणि लतीफने श्वास रोखून धरायला लावलाय. ओ अकुटप्पाचा चेंडू पूल केलाय सक्सेसफुल आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सीमा पार. एका मोठ्या फटक्याने सामना समाप्त केलाय आणि सामना जिंकून दिलाय साई जय बोडगेश्वर बिचलूम क्रिकेट संघासाठी. जबरदस्त फलंदाजी म्हणावी लागेल. मध्यंतरीच्या काळामध्ये वाटत होतं की हा सामना दूर आहे. जबरदस्त कामगिरी म्हणावी लागेल दोन्ही बाजूने. शेवटच्या षटकामध्ये 22 धावांची आवश्यकता होती. अर्थात प्रदीर्घ अनुभव गौरेश कांबळीच्या खाली. मात्र त्या प्रदीर्घ अनुभवावरती